जय श्रीकृष्ण. आजकाल लहान मुलांच्या हातात मोबाईल म्हणजे एक अगदी जरुरीची वस्तू झाली असं दिसते. कोरोना झाल्यापासून तर बहुतेक मुलांचा अभ्यासही मोबाईलवर यायला लागला. तेव्हापासून मुलं मोबाईलच्या मागे लागलेत. आता हल्ली छोटे मुलं म्हणा किंवा मोठी माणसंही स्तुती स्तोत्रे गाणे, देवाची प्रार्थना करणे ह्याकडे बहुतेक कानाडोळा होतोय असं मला वाटतंय. मग निदान छोटी छोटी स्तोत्र तरी मुलांना यावीत ह्यासाठी आज मी एक दोन स्तोत्र सांगणार आहे, त्याचा अर्थही सांगणार आहे. रोज सकाळी आपण बेडवरून उठतो तेव्हा आपले हात असे समोर धरून एक प्रार्थना म्हणतात, बेडवर बसल्या बसल्याच. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास असतो, हाताच्या मध्यभागी सरस्वती आणि हाताच्या मुळाशी गोविंद वास करतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर प्रथम हातांचे दर्शन घ्यायचे असते. विद्या म्हणजे सरस्वती, धन लक्ष्मी असेल तरच आपल्याला चांगली निर्मिती म्हणजे ब्रह्मा म्हणजे सत्कृत्य करता येतात. दुसरे आहे भूमिवंदन. आपण दिवसभर ज्या धर्तीवर पाय ठेवत असतो, नाचत असतो, बागडत असतो, त्या भूमीला वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. बेडवरून उठताना पहिला जो पाय आपण जमिनीवर ठेवतो त्यावेळेस ही प्रार्थना म्हणायची असते, भूमिवंदन. समुद्र वसने देवी, पर्वतस्य न मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शन क्षमस्व मे. समुद्ररूपी वस्त्र धारण करणाऱ्या, पर्वतरूपी स्तन असणाऱ्या आणि भगवान श्री विष्णूची पत्नी असलेल्या ही भूमिदेवी, मी तुला नमस्कार करतो किंवा करते. माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार आहे, त्यासाठी तू मला क्षमा कर. जय गोपाल.